तर एक महत्त्वाची बातमी, भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला आहे। 128 धावांचं लक्ष्य भारतानं आता सहज पार केलेलं आहे। पाकिस्तानला भारतानं आता नमवलेला आहे। आशिया कप मध्ये भारताचा हा आपल्याला शानदार विजय पाहायला मिळतोय। 6 विकेट्सनं भारताचा दणदणीत विजय झालेला आहे। आजच्या या सामन्याची खरं तर काही दिवसांपासूनच चर्चा सुरू झालेली होती आणि या सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानवर दणदणीत असा विजय पटकावलेला आहे। 128 धावांचं लक्ष्य होतं, ते भारतानं अगदी सहजपणे पार केलेलं आहे। पाकिस्तानला भारताने नमवलेलं आहे। आशिया कप मध्ये भारताने शानदार कामगिरी केलेली आहे, शानदार विजय देखील पटकावलेला आहे। त्यामुळे आता देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। विशेषतः क्रीडा प्रेमींमध्ये, क्रिकेट प्रेमींमध्ये आपल्याला आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। 6 विकेट्सनं भारतानं हा दणदणीत विजय पटकावला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात, अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अमर, आपण पाहतोय आता संपूर्ण क्रिकेट रसिकांमध्ये, क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। भारतानं पाकिस्तानवर दणदणीत असा विजय मिळवलाय। अमर, अगदी सहजगत्या विजय मिळवला आणि किंबहुना दणदणीत असा विजय मिळवला आणि नागपुरातला हा जल्लोष आपण बघू शकतो। तरुणाई रस्त्यावर उतरलेली दिसत आहे आणि एकच जल्लोष नागपुरात सुद्धा सुरू झालाय। लक्ष्मीभुवन चौकात आहे। खरं तर आज कॅप्टन सूर्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला। काही क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया काय, आजच्या विजयाच्या प्रतिक्रिया? सर, का सांगू तुम्हाला मी की एवढा आनंद हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो आहे। अजून काही क्रिकेट प्रेमी आहे, काय प्रतिक्रिया तुझ्या आजच्या विजयानंतर? आज हमें बहुत खुशी हुई कि डबल सिंदूर का जवाब आज इंडिया टीम ने दिया है और आने वाले फाइनल भी हम लोग, एशिया कप भी फाइनल हिंदुस्तान लेके आएंगे। जिस तरफ से पाकिस्तान ने जवाब दिया था, उससे अच्छे तरीके से इंडिया ने जवाब दिया पाकिस्तान को। इंडिया इस तरह पेहलगावच्या पार्श्वभूमीवर ही सगळी लढत होती आणि त्याच्या या प्रतिक्रिया, लोकांच्या प्रतिक्रिया आहे। खरं तर आपल्याला आठवत असेल की वीरेंद्र सहवागचा काही वर्षांपूर्वीचा एक डायलॉग होता है, बाप बाप होता है, बेटा बेटा होता है। त्याचीच काहीतरी प्रतिक्रिया आज भारतीय संघाने आपल्या परफॉर्मन्स अंतर्गत दिलेली आहे आणि आता आपण हे जल्लोष बघतोय। नागपूरला हा जल्लोष सुरू झालेला आहे आणि लोकांमध्ये एकच आनंदाचं वातावरण दिसून येत आहे आणि भारतीय संघाच्या विजयाचा जयघोष सगळ्यांनी सुरू केलेला आहे। खरं तर आजच्या मॅचचं एक वैशिष्ट्य ठरलं की भारतीय स्पिनर्सनी पाकिस्तानी बॅट्समनला अक्षरशः नाचवलं आणि त्यानंतर ज्या धडाकेबाज सुरुवात केली, शर्मानी जी सुरुवात करून दिली आणि त्यानंतर कॅप्टनने स्वतः भारताला विजय मिळवून दिला आणि आजचा हा जल्लोष सुरू झालेला आहे। एकच भारतीय संघाच्या नावाने हा संपूर्ण जयघोष सुरू आहे। काय प्रतिक्रिया तुझी आजच्या विजयानंतर? आजच्या विजयानंतर असं माहित आहे की पाकिस्तान सध्या आपले मुलं होते, काही सिनियर सिटीजन सुद्धा आलेले आहेत, डॉक्टर सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया। डॉक्टर निखिल पांडे स्वतः आले आहेत जल्लोष करायला। आजच्या विजयाची प्रतिक्रिया काय आपली? जबरदस्त आनंद आहे आणि त्या सिंदूर नंतर पाकिस्तानला आपण जे हरवतोय त्याच्यातली जी मजा आहे ती जबरदस्त आहे। भारत माता की! आज तरुणाईचा जल्लोष, त्याचबरोबर डॉक्टर आणि इतर अनेक सिनियर सिटीजन सुद्धा येतात आहे। काय प्रतिक्रिया तुझी? सर, ऍक्च्युली एवढ्या कॉन्ट्रोवर्सी झालं होतं की मॅच होणार की नाही होणार आणि पॉलिटिशियन्स लोक यामध्ये घुसलेले होते, पण जे क्रिकेट प्रेमी आहे त्यांना स्पोर्ट्सचा आनंद घ्यायचा होता, तो आनंद आज मिळालेला आहे आणि इंडियाला जो आनंद मिळायचा तो मिळालेला आहे। आपण बघू शकतो हे सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहे। भारतीय संघाचा आजचा परफॉर्मन्स अगदी जबरदस्त असा राहिलेला आहे। सगळ्या आघाड्यांवर आपण अगदी नेस्तनाबूत केलेला आहे पाकिस्तानला। फिल्डिंग असो, बॉलिंग असो किंवा बॅटिंग असो, सगळ्या आघाड्यांवर भारतीय संघाचं वर्चस्व राहिलेलं आहे। अगोदर आज मॅचची सुरुवात झाली तेव्हा पहिल्याच ओव्हरमध्ये, 2 ओव्हरमध्येच पाकिस्तानच्या 2 विकेट्स गेल्या होत्या। त्यानंतर पाकिस्तानने कमबॅक केला होता, पण त्यानंतर स्पिनर्सनी ज्या पद्धतीने कमबॅक केला, मगाही आपण अनालिसिस जेव्हा केलं होतं तेव्हा 12 ओव्हरमध्ये केवळ 60 रन देऊन 6 विकेट स्पिनर्सनी काढल्या होत्या आणि त्यानंतर भारतीय फलंदाज बॅटिंगला आले, त्यानंतर कुठेच वाटलं नाही की पाकिस्तान आपल्याला रोखू शकेल। अगदी सुरुवातीपासून संपूर्ण डॉमिनेशन भारतात होतं। आता आपण हा जल्लोष संपूर्ण
बघू शकतो की कशा पद्धतीने हा संपूर्ण जल्लोष आहे आणि सगळ्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया दिसून येत आहे. आपण हे सगळं बघू शकतो की कशा पद्धतीने जयघोष करताना हे सगळे क्रिकेटप्रेमी दिसून येत आहे. आता हा थोडा जल्लोष आहे आणि काय 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 प्रतिक्रिया. सूर्यकुमार यादवचा आज वाढदिवस आहे. आपल्याला एकदम चांगलं एकदम पद्धतीने आज इंडियाला जिंकून दाखवला. आपण बघू शकतो सूर्यकुमार यादवचा आज सूर्यकुमार यादवचा फॅन आहे. तिरंगा घेऊन एक चिमुकला इथे पोहोचलेला आहे. काय प्रतिक्रिया. आज हार्दिक पांड्यासारखे लगेच केस वगैरे करून आलाय. तुझे वडील पण आहे. काय काय सांगशील. काय काय प्रतिक्रिया. हार्दिक पांड्यासारखे आहे आणि आजच्या विजयाबद्दल काय प्रतिक्रिया तुमची. खूप चांगला आहे. खूप चांगला झाला विजय झाला. इंडिया विजय झाला. खूप आनंद वाटत आहे आम्हाला. आपण हा संपूर्ण जयघोष बघू शकतो क्रिकेट प्रेमींचा. श्रीकांत. काही नाही. पाकिस्तान बेटा होता, बेटा राहणार, बेटा राहणार. निश्चितच अमर, आपण पाहतोय आजची जी संपूर्ण इनिंग राहिलेली आहे, विशेषतः कॅप्टनच्या खेळीकडे देखील अत्यंत महत्वाच्या दृष्टीनं पाहावे लागेल. 47 नॉट आऊट धावा राहिलेल्या आहेत सूर्यकुमारच्या. त्या संदर्भात देखील आता चर्चा सुरू झाली आहे. तर भारतानं पाकिस्तानवर हा दणदणीत असा विजय मिळवलेला आहे. 128 धावांचं लक्ष्य भारतानं अगदी सहज पार केलंय. मैच का इंडिया ने अच्छा प्ले किया, अच्छा जीता. वेरी गुड. या सो अंडर प्रेशर पाकिस्तान की टीम थी. अगर इंडिया जीत जाता है और मार पड़ती. मार और पड़ती. चाहे क्रिकेट के मैदान में हो, छोड़ेंगे नहीं. आशीष केसरवानी 30 यार. पुन्हा एकदा जाऊयात. अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमर, आपण पाहतोय केवळ नागपुरातच नव्हे तर आता देशभरामध्ये सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी होतीये. हॅलो अमर, माझा आवाज पोहोचतोय. अगदी श्रीकांत, आपण बघू शकतो एकच जल्लोष सुरू झालेला आहे. क्रिकेट प्रेमी आपल्यासोबत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया बघू शकतो. एका लहानग्याला आपल्या खांद्यावर घेऊन त्याचे पालन, त्याचे नातलग सुद्धा आहे. काही मेसेज सुद्धा लिहून आणलेले दिसून येत आहे. आपण त्याचे ते दृश्य बघू शकतो. तिरंगा घेऊन इथे सगळेजण पोहोचलेला वंदे मातरमचा हा संपूर्ण जयघोष आहे. खरं तर पहलगावच्या नंतर संपूर्ण हा विजय मिळवलेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एकीकडे संतापाचं वातावरण आणि एकीकडे जल्लोष असं सगळीकडे दिसून येत आहे. आणि आता पहलगावच्या दृष्टीने काही स्लोगन सुद्धा लोकांनी आणि एक वंदे मातरमच्या जयघोष करताना दिसून येत आहे. आणि अजून काही लोक आहे त्यांच्याशी आपण बघूया. काय काय सांगशील. काय सांगशील तिकडे. पाकिस्तान सोबत हिंदी बोलो, इंग्लिश, हिंदी, मराठी. क्या क्या कहना चाहोगे आप. पाकिस्तान के साथ किसी भी सूरत में क्रिकेट नहीं होना चाहिए. कोई भी बातचीत नहीं होनी चाहिए. उनके साथ सिर्फ एक ही बातचीत होनी चाहिए और वो है तोड़ने की और फोड़ने की. पाकिस्तान ने पहलगाम में हमारे जो बेगुनाह नागरिकों को इतनी बुरी तरह से